नमस्कार यूट्यूब परिवार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आपण चाललो आपल्या मूळ गावी रत्नागिरी तिसंगीला. आता मी इथनं निघतोय. रस्त्यात सर्व निकम परिवार सर्व पूर्ण भेटणार आहे. आता आपण कल्याणवरनं निघतोय तर तेजस आपल्याला डोंबिवलीला भेटेल. तो बोलला की मी दादा तिथे येतो, तिथं आलं की मला जस्ट फोन कर, मी लगेच पोहोचतो. तर चला निघूया आता. 10 वाजता बाकीचे लोक जुईनगरला भेटणार आहेत. चला लवकर लवकर पोहोचू. आता ट्रॅफिक वगैरे असेल. आता 8 वाजलेले आहेत. 9:30चा टाइम दाखवतं, 1.5 तास दाखवतं जुईनगर इथून. मध्ये काही ट्रॅफिक झाले तर आणखीन एक 10-15-20 मिनिटं जातील. तर ते लोक तिथे 10 वाजेपर्यंत पोहोचतील. चला लवकर लवकर पोहोचूया. तेजस आपल्याला डोंबिवलीला भेटलेला आहे, DNS बँकच्या इथे, मानपाड्या रोडच्या आधी. आता आपण पोहोचतोय जुईनगरला. बाकीची मंडळी सर्व जुईनगरला येणार आहेत. लवकरात लवकर पोहोचू. आता आपल्याला टाइम दाखवत येत नाही, 1 तास 10 मिनिटं. मग ते लोक तिथं 10 वाजेपर्यंत पोहोचतील, म्हणजे आपण आणि त्यांचा टाइम मॅच होईल. चला लवकरात लवकर पोहोचूया. चला आता सर्वजण आलेले आहेत, निकम आणि गँग. आता निघूया आपल्या गावाला, शिमग्याला. हळूहळू आरामात जाऊ. केदार काय अटकायचं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या घरात जाणार, तुम्ही घरात बाहेर पडणार नाही. तुमच्या आरती कोण करणार? ट्रॅफिक नाही, हे एंट्रीला ट्रॅफिक असणार. एंट्रीला ट्रॅफिक असतं, बाकी ट्रॅफिक नसतं. तुम्ही घरामध्ये बसणार. हो शाबाश. पांड्या और 25 एक चीज की जरूरत है. याच्यावरच चाललंय रोडचं काम. नाही जॅन्टलमॅन टॅग, फास्ट टॅग, त्याच्यावरती स्कॅन होतं, ते लगेच कट होतं पैसे बँकेत. आपण एक ढाब्यावरती थांबलेलो आहे. बन मस्का आणि चिकन बिर्याणी खात आहेत लोक, ज्यांचं जेवण नाही झालं त्यांचं. आपण थांबलोय त्यांच्यासाठी. आता काय करू शकतो आपण. तात्या आहेत, संजय दादा आहे, दीपक दादा आहे, तेजस आहे, अजय आहे. हे लोक जेवायचे बाकी. तात्या जेवलेत, पण आता हे बाकीचे लगेच जेवत आहेत. नाही तर परत मध्ये कुठे थांबायला चान्स नाहीये. चला. तर संजय दादा आईस्क्रीम खायच्या मूड मध्ये दिसतोय. किती जणांना घेतलेत आईस्क्रीम? सर्वांना घेतले की नाही आईस्क्रीम? अरे वा, 4. आता सर्वांचं जेवण झालेलं आहे. आता रात्रीचे 11:35 झालेले आहेत. ठीक आहे, सर्वांचं पोट भरलेलं आहे. आता गाडी कुठे थांबणार नाहीये. बाकीचे प्रोग्राम सर्व झालेले आहे त्यांचे. आता कोणाला ताण लागली असेल तर पाणी आहे गाडीत. 2 माणसांची लोकांना खूप आठवण येते. पहिला म्हणजे समीर आणि दुसरा म्हणजे संदीप दादा. हे दोघं जर आले असते तर आणखीन जरा मजा आली असती. चला निघूया आणि लवकरात लवकर आपल्या गावी पोहोचूया. चला. आपण पाळीच्या गणपतीच्या कडेनी जो रस्ता जातोय त्या रस्त्याने आलेलो आहे. वाकण फाटा न घेता, कारण की कोलाडला ट्रॅफिक असण्याची शक्यता आहे. त्या कारणाने आपण इथून डायरेक्ट मानगावला बाहेर निघणार आहे. हा इंटरनल रोड आहे गावागावात ना. थोडेसे स्पीड ब्रेकर, पण रस्ता चांगला आहे.
सायलेंट रोड आहे, इथं कोण नसतंच, खूप कमी जणांना हा रस्ता माहिती आहे. चला जाऊया हळूहळू. आता टी ब्रेक झालेला आहे, आपण माणगाव क्रॉस केलेलं आहे. टी ब्रेक संपल्यावर आपण निघूया. बघूया आता इथून किती वेळ लागते. आता टायमिंग तर झालेले आहेत 1:15. 3 वाजता दाखवत आहे. बघूया किती वेळ लागतं. आता तर नॅशनल हायवे 66. आता काय रोडचा प्रॉब्लेम नाही आहे, डबल लेन आहे इथून. आणि कशेडी घाटमधनं पण रस्ता चांगला आहे. इथपासून पुढे पूर्ण रस्ता चांगला आहे, रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही. 50-60च्या स्पीडनी जरी गेलं तरी व्यवस्थित आपण टायमावर पोचू, काय घाई नाही आहे. देवाच्या कृपेने इथपर्यंत पोचलेलो आहे आपण. बघूया किती वेळ लागतो इथं. झालं का चहा पिऊन? डोक्याला काय पट्टी बांधली आहे? काय झालं तुला? थंडी? तू काय बाहेर बसलास का? तू गाडीच्या आतमध्ये बसला होता. गाडीच्या आतमध्ये पण तुला थंडी वाजते? एक संपलेला आहे. अजयनी सेजवान फ्राईड राईस पण खाऊन घेतलेला आहे, कोल्ड्रिंक पण पिलेलं आहे. आता सकाळी जेवणाचं काही टेन्शन नाही त्याला. सकाळी ब्रेकफास्टचं टेन्शन आहे का तुम्हाला? 10 वाजेपर्यंत काय टेन्शन? म्हणजे काय उठणार नाही का 10 वाजेपर्यंत? आपलं हॉटेल आहे ना, हा बटाटा हा मला भूक लागली. तर आम्ही गेलो दोघे जण तिथे. अरे गरम गरम ना बटाटा भजी आणि कांदा भजी काय एक नंबर बनवतात. चला आता निघूया का आपल्या पुढच्या याला. चला लवकर पोहोचूया घरी. कांदा भजी खायची आता काही नाही. नगर साईडला खालूनच आहे, वरूनच आहे. कल्याणला पण काय काय ठिकाणी वरूनच आहे, विठ्ठलवाडी वगैरे असं. MSCB वाले आहेत ना. एक ट्रान्सफॉर्मर एक बसवतात, त्यातून तुम्हाला ती सप्लाय देतात तुमच्या याला बिल्डिंगला. जरा खालून काढलं तर जरा बरं झालं ना, हेडेक निघून गेलं. हा रोड पुन्हा खाली, रोड खाली. त्यांना माहिती आहे तू संजय आणि दीपक येत आहेत ना. संजय निकम, दीपक निकम साहेब येत आहेत. हे बघ भजीचं बघा. गेली भजी. ये रे. त्यात पण लांब. आमच्या तात्यांना आणि संजय दादाला दोघांना भूक लागली आहे. डोकं दुखायला लागेल. आणि संजय दीपक दादाला पण भूक लागली, तर वडेपाव खायला थांबवलंय. सकाळचा नाश्ता पण आताच इथेच करून घेणार आहे मला वाटतं. त्यासाठी आता थांबलोय आम्ही. ताई पटापट 4 वडे टाका, आम्हाला जाऊ द्या पटकन. अरे एवढ्यात मी एकटा असतो तर जाऊन घरी एक झोप पण काढली असती. हा मी थांबतच नाही कुठे, मला नाही आवडत ते थांबायला सारखं सारखं. हा एवढ्या वेळात मी पोचलो असतो. नमस्कार मंडळी, आम्ही आता पोहोचलो आहोत तिसंगी निकमवाडी श्यामसुंदर रघुनाथ कदम यांच्या निवासस्थानी. सकाळचे वाजलेले 3:30 आणि आम्ही तुमचं सर्वांचं आता मनापासून स्वागत करतो. सकाळी उद्या होळीला या, रंगपंचमीला या. नंतर आम्ही मुंबईला जाणार आहोत. बकरा वगैरे कापून टाका, सर्व काही कोंबड्या काय असतील सर्व देवदर्शनाचं काम करून टाका. पालखीला भेटा, जाऊन केदार काळगाचं चांग बोला. हा ब्लॉग कंटिन्यू ठेवूया आपण. ह्या ब्लॉग मध्ये आपण पार्ट करूया. आता उद्या आम्ही होळीचं सर्व टाकणार आहे. सकाळी उठल्यानंतर चालू सर्व दाखवूया आपण तुम्हाला. चला बाय. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत.
झोप पण झालेली आहे. आता सर्वात पहिले एक काम करूया, अंघोळ करूया, नाश्ता करूया आणि सर्वात पहिले जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर मंडईने येऊन परत आपण हातभार लावूया. जर का लाकडं जमा नसेल केली होळीची, आधी ते करून घेऊ, त्यानंतर बाकीचा कार्यक्रम. चला. दुपारचे 12:30 झालेले आहेत, सर्व आलेले आहेत. आता सर्वजण देवदर्शनाला चालले आहेत मंदिरात. महादेवाचं पण दर्शन होईल. चला लवकर. केदार काय खायचा बोला. चला. गावची मंडळी बसलेली आहेत आणि होली दहनासाठी इथं सर्वांची मेहनत चालू आहे. आणि आपण आलोय आता गावदेवीच्या मंदिरात. हे विघ्नहर्ता आणि महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे गावदेवीचं मंदिर आहे. आता आपण जाणार आहोत घरी परत आणि आपल्या गावामध्ये, आपल्या वाडीमधली तयारी करणार आहोत. चला. आता आपण सर्वजण देवाचं दर्शन चांगल्यारीत्या करून आलो आहोत. महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे. त्यानंतर थोड्या वेळ पुढे जाऊन आपण वडापाव पण खाऊन आलेलो आहोत. आता संध्याकाळी आपण सर्व जमणार आहोत 5 वाजता. लाकडं तर सर्व गावकऱ्यांनी जमा केलेली आहे. फक्त आपल्याला होळी दहनासाठी ती लाकडं ॲडजस्ट करून रात्री 12 वाजता होळी पेटवायची आहे. बाकी सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. भेटूया संध्याकाळी आपण. संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत. आपले तात्या तयारी करण्यात मग्न आहेत. बाकीची पोरं वरती हळकुंड आणायला गेलेली आहेत रानामध्ये. येतीलच लवकर. बाकीचा पाचोकळा वगैरे सर्व इथं आणून ठेवलं आहे. बरीच जण वरती गेलेली आहेत. इथे आता खड्डा खणणार आहोत आम्ही. बाकीची तयारी आम्ही करणार आहोत. तयारी जोरात चालू आहे. मागे गवत वगैरे पण आणून ठेवले पोरांनी आणि लाकडं पण आणलेली आहेत. खड्डा पण खणलेला आहे. आता फक्त ह्याची जमवाजमवी करून सर्व आता तयारी करायची आहेत. थोडेसे थकले आहेत, थकून बसलेले आहेत सर्व. अजय हात दोघतोय. बघूया आता किती वेळ लागतो. चला. अरे पूर्ण बोलतो तरी जरा. काय 2 झाले आता 3 झाले असतील. हे गुलाब लावायचं आहे. आता जातो आम्ही. एक हिची पण आणायची. तयारी जोरात चालू आहे. चंद्र पण पूर्ण आलेले आहेत. आता बंद घेऊन त्याला बांधतील. जागे उभा राहिला ना. अजून कटिंग पाहिजे. वळणी पाहिजे रे. आणली पाहिजे. आणूया.
सुतार दादाने सुतारपण केला सुतार कोण केला सोनार दादा कोण गेला सोनार दादा सोनार दादाने सुतारपण केला आरतीची वेळ झालेली आहे. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. गावची मंडळी आलेली आहेत. आता आपल्याला सर्वांना मिळून आरती घ्यायची आहे. लाल कोण घेतो वाजवतो घेते ना खाली बसून वाजव आरती होईपर्यंत घे खाली बसून आरती होईपर्यंत घे ना खाली आरती होईपर्यंत चहा नाश्ता सर्वांचा झालेला आहे. पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उदिते सुराजी देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे चित परात गौरी उमरा चंद्रनाची या ठिकाणी हे तुझे बालगोपाळ सगळे जमलेले आहेत. काय तर त्यांच्या जे काय मनातल्या इच्छा असतील काय असतील त्या पूर्ण होऊ दे आणि ज्या काय त्यांची दुःख असतील ती ह्या तुझ्या अग्नीमध्ये तू आपल्या सामावून घे आणि ह्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचं यश प्राप्त होऊ दे आणि पुढच्या वर्षी दरवर्षी ज्याप्रमाणे येत आहेत या पुढच्या वर्षी सुद्धा अशा संख्येने सगळ्यात चांगल्या संख्येने जमा व्हावीत आणि तुझ्या सेवेला हजर राहावीत अशी या ठिकाणी मी हे करून मी तुझे काय व्हिडिओ आखरी सेवा झाली असेल मान्य करून घे. इथे तुझ्या जागी यायची बुद्धी दे. नारळ बुडू ना पहिला नारळ बुडून घे. होळी व्यवस्थित पेटवलेली आहे आणि चांगला असा तुम्हाला समोर व्यवस्थित सर्व झालेलं दिसतंय. सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आहे. गावकऱ्यांनी जी रानातनं लाकडं आणून सर्व हे होळीचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे केलेला आहे.
आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे परत. ठीक आहे, व्यवस्थित झालं सर्व कार्यक्रम. पोरांनी खूप मेहनत केली. रानातनं सर्व लाकडं आणून सर्व व्यवस्थित पेंड्यावर सर्व पाणी वगैरे मारून सर्व कार्यक्रम व्यवस्थित केलेला आहे. आणि संजय दादा आणि दीपक दादा हे दोघं नाही आले कारण की त्यांचा राखणाचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, तर आता भेटूया आपण, घरी पोहोचूया लवकरात लवकर कारण की आम्हाला उद्या रंगपंचमी खेळायची आहे. नेक्स्ट टाइम परत पालखीला आम्ही आता आम्ही पालखीला परत 13 तारखेला आमची पालखी येते, तर आम्ही 12ला रात्री परत येणार आहोत. तेव्हा परत भेटूया आपण. केदार का जायचं. चांग भलं. आता प्रवास आपला तात्यांचा आणि अजयचा इथं संपलेला आहे. आपण आता जुईनगरला पोहोचलोय. आता मी आणि तेजस कल्याण डोंबिवलीला जाणार आहे. इथून यांना आता आपण गुड बाय करतो आणि पटकन आलेलो आहे आपण. असं काय रस्त्यामध्ये काय ट्रॅफिक वगैरे काय लागलेली नाहीये, व्यवस्थित आपण आलेलो आहे आणि आता इथून व्यवस्थित आपण आता पुढे जाणार आहे. चला भेटूया परत. गणपती बाप्पा मोरया. आता तुम्ही बघितलंच असेल सर्व एकदम उत्साहाने आले होते. सर्वांनी उत्साहाने काम केलेलं आहे आणि सर्व आता आपापल्या घरी सुखरूप पोचलेलं आहे. देवाच्या कृपाने सर्व कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेला आहे. गावची लोक पण खुश झाली. आम्हाला बघून आणखीन त्यांना उत्साह आला आणि त्या उत्साहात चांगला होळीचा सण साजरा झाला. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.